अवधूत चिंतनाची गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. म्हणजे खूप वेळेस आपल्याला असं वाटतं किंवा आपण खूप कष्ट करतो आहे, रोज देवपूजा करतो, सर्व काही गोष्टी करतो, तरी सुद्धा आपल्या हातात पैसा टिकत नाही आहे, घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधरत नाही आहे, डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो की बाबा कुठल्याच सेवा, कुठल्याच गोष्टी किंवा कितीही कष्ट केले तरी सुद्धा, मेहनत केली तरी सुद्धा काही त्याचा फायदाच होत नाही, कारण की पैसाच घरात टिकत नाही आहे. मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने घरात पैसा येतो आहे, पगार पाणी येत आहे, तरी सुद्धा ते घरात टिकत नाही आहे. काही ना काही त्याला फाटे फुटतात, काही ना काही ते कारण निघतं आणि तो पैसा खर्चिक होत असतो आणि हळूहळू ते खर्च निवारण ते म्हणजे ते ज्या काही गरजा पुरवण्यासाठी खर्च वाढतो आणि सोबत मग अजून आपलं कर्ज देखील वाढत जातं. हे चक्र चालूच राहतं. मग अशापणे काय होतं की आपण वर्षानुवर्ष त्या कर्जामध्ये अडकले जातो आणि त्या कर्जामध्ये अडकल्यामुळे आपण कुठल्याच प्रकारची प्रगती करू शकत नाही, ना आपल्या घराची, ना आपल्या कुटुंबाची, ना आपली स्वतःची असेल किंवा डोक्याचं कर्ज सुद्धा आपलं निवारण होत नाही. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगते की मंडळींनो, तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी 100% अत्यंत प्रभावी उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे, ज्याचा लाखो भाविकांना त्याचा फायदा झालेला आहे. ती सेवा आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ती जर सेवा तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर केली, वर्षभर न चुकता अखंडपणे जर तुम्ही रोज ही सेवा केली, जास्त वेळ पण लागणार नाही आहे. ती सेवा जी सांगणार आहे, उपाय सांगते, खर्चिक पण नाही आहेत ना अवघड आहेत, फक्त 100% तुम्हाला ते फलप्राप्ती देणारे ठरणार आहेत. जास्त वेळ पण तुमचा जाणार नाही आहे. दिवसभरात तुम्ही 15 ते 20 मिनिटात ह्या सेवा पूर्ण करू शकणार आहात. पण त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही रोज ह्या 15 ते 20 मिनिटं जर ह्या सेवा केल्या, उपाय केले, तर 100% तुमचं वर्षभरामध्ये न खंड पडता तुम्ही जर ह्या सेवा नियमितपणे केल्या तर तुमचे सर्व कर्ज निवारण होणार आहे. डोक्यावरचं कर्ज तुमचं पूर्णपणे फिटलं जाणार आहे. आर्थिक चणचण दूर होणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तुमची आणि घरामध्ये लक्ष्मी सुद्धा स्थिर स्थावर होणार आहे. फक्त जे काही सेवा उपाय सांगणार ते मनापासून श्रद्धेने करा. हळूहळू पण निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होणार, म्हणजे होणार, 100% होणार आहे. आता हे उपाय किंवा सेवा कुठल्या आहेत जे अत्यंत प्रभावी आहेत, सर्वात प्रभावशाली आहेत, जेणेकरून आपल्या डोक्याचं कर्ज निवारण होऊन आपलं वर्षभरामध्येच आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि घरात लक्ष्मी देखील टिकणार आहे. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आजकाल बघायला गेलं तर आपल्या सर्व भौतिक गोष्टी असेल किंवा आपल्या सांसारिक ज्या गरजा आहेत असेल किंवा सर्व काही गोष्टी आहेत, ते आजकाल बघायला गेलं तर एका गोष्टीवर येऊन अडतात, ते म्हणजेच काय, पैसा. पैसा असेल तर तुम्हाला आज किंमत आहे, तुम्हाला विचारलं जातं. पैसा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही, एवढी ताकद त्या पैशामध्ये आहे. आणि तुम्ही मेहनत कष्ट, तर मला मान्य आहे, मी खरंच मान्य करते, मेहनत कष्टाशिवाय कुठेच आपल्याला कुठलाच माणूस, कुठलीच व्यक्ती आपल्याला पैसा देणार नाही. 1 रुपया सुद्धा कोणी देणार नाही आजकालच्या जमान्यामध्ये. म्हणून मेहनत कष्ट तर करणं भागच आहे प्रत्येकाला करणे. माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला मेहनत कष्ट करणं क्रमप्राप्तच आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आयतं कोणी आपल्याला घबाड देणार नाही आहे किंवा आयतं आणून कोणता आपल्याला पैशाचा ढीग किंवा लाखो करोड रुपये आणून देणार नाही आहेत. फक्त तुम्ही जी मेहनत कष्ट करत आहात, जो पगार असेल किंवा जे काही तुमच्या घरात धनधान्य येत आहे, ते घरात टिकून राहणं हे खूप जास्त महत्वाचं असतं. आणि ते कोणाच्या हातात असतं, ते माता महालक्ष्मीची जर आपण आपल्या घरामध्ये सेवा नित्यनेमाने रोज केली, स्तुती असेल, तिच्या सेवा असेल, मंत्रसूत्र पठण करणे असेल, कुंकुमार्चन असेल, या सर्व गोष्टी नियमितपणे घरात जर झाल्या, म्हणजेच काय, मेहनत कष्टाला जर अध्यात्माची जोड असेल तर 100% तुमच्या घरात आर्थिक प्रगती होते. तुम्ही आजकाल बघत असाल, सोशल मीडिया असेल किंवा टीव्हीवर बघत असाल, जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, सगळेजण आहेत, जास्त नाही सांगणार तर अंबानी आहेत बघा, ते जेवढं कमवतात तेवढंच दान धर्म करतात, तेवढंच अध्यात्माला सुद्धा महत्व देतात. तुम्ही त्यांचे कार्यक्रम बघितले असेल तर सर्व कार्यक्रमांमध्ये कुठल्याही प्रकार धांगड धिंगाण न असता फक्त आणि फक्त मंत्र स्तोत्रावरती सगळे त्यांचे कार्यक्रम पार पडले जातात. म्हणूनच तुम्हाला म्हणते की मेहनत कष्ट करतो आहे, लाखो करोडो रुपये तुमच्या घरात पैसा येतो आहे, पण तो पैसा घरात टिकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होण्यासाठी अध्यात्माची गरज असते. आणि अध्यात्म आणि त्या अध्यात्मामध्ये एवढी ताकद आहे की तुमचं उत्तरोत्तर प्रगती तर ती करतेच करते, पण तुमची कितीही खराब कुंडली असू दे, कितीही खराब पत्रिका असू दे, जन्मपत्रिका, किती दोष तुमच्या पत्रिकेत असू दे, पण ते नीट करण्याचं काम तुमचे स्वामी महाराज करत असतात, ब्रह्मांड नायक करत असतात. सोबत त्याच्या जोडीला आपण जर इथं सेवा उपाय तोडगे जर केले लक्ष्मी प्राप्तीचे, तर त्याचे सुद्धा आपल्याला ते फळप्राप्ती 100% होत असते. तर त्यासाठीच मी तुम्हाला सांगेल, जास्त वेळ न घालता की आपल्याला रोज न चुकता अशा काही अत्यंत कमी वेळेत पण अत्यंत सर्वात प्रभावशाली शक्तिशाली सेवा करायच्या आहेत. त्या म्हणजे कुठल्या, तर मी सुरुवातीला एक सांगेल की आपल्या मार्गातल्या ज्या आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा सांगितल्या जातात डोक्यावरचं कर्ज निवारणासाठी, त्या म्हणजेच काय,
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजन करणे ही एक सेवा आहे त्याच्यामध्ये. सोबत वेळोवेळी किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मंगळवारी, शुक्रवारी असेल किंवा इतर शुभ दिवशी असेल, दुर्गाष्टमी, अष्टमी, यावेळेस आपल्या घरातल्या कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर किंवा माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर असेल टाकावर किंवा फोटोवर असेल कुंकुमार्चन करणे, वेळोवेळी करत चालणे हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला करायचं आहे. आता त्याच्या जोडीला अजून आपल्याला रोज नियमितपणे न चुकता रोज आपल्याला सेवा करायची वर्षभर. ती म्हणजेच कुठली? सर्वात प्रथम जी म्हणजेच कणकधारा स्तोत्रम. खूप लोकांना हे स्तोत्र माहिती असेल, खूप लोकांनी ऐकलं पण असेल, पण खूप लोकांना असं महत्व माहिती नाहीये की कणकधारा स्तोत्र काय आपल्या आयुष्यामध्ये करू शकतं. जर आपण नियमितपणे या कणकधारा स्तोत्राचं पठण केलं घरामध्ये न चुकता, तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं बदल घडू शकतो. आपण अशक्य गोष्टीही शक्य प्राप्त करू शकतो. आपली कितीही गरिबी असू दे, कितीही दरिद्रता घरामध्ये असू दे, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम ह्या कनकधारा स्तोत्रामध्ये आहे. कनकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी रचित केलेले हे स्तोत्र आहे. आद्य शंकराचार्यांनी रचित केलेले स्तोत्र आहे. आणि सोबतच तिच्या स्तुतीपर माता महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी, तिची प्रशंसा करण्यासाठी हे स्तोत्र रचलं गेलं होतं. 21 श्लोकी हे कणकधारा स्तोत्र संस्कृत मध्ये दिलेलं आहे. तुम्ही गुगलवर बघू शकता किंवा युट्यूबला लावू शकता. पण मी म्हणेल की ते तुम्ही एक पुस्तक आणा कणकधारा स्तोत्राचा असा, किंवा तुम्ही PDF स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या कागदावर. पण हे नियमितपणे रोज तुम्हाला पठण करायचं आहे. सकाळी लवकर आंघोळ झाल्यावरती तुम्ही पठण करा, धूपदीप लावून देवघरामध्ये, किंवा संध्याकाळी माता महालक्ष्मीचा जो काही आपला प्रदोष काळ असतो, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी शरविष्णू प्रवेश करतात, त्याच वेळेस आपल्या घरामध्ये जर आपण हे स्तोत्र पठण केले तर अत्यंत उत्तम असणार आहे. म्हणजे आता हे कणकधारा स्तोत्राबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. मनाची काही सुद्धा सांगणार नाही तुम्हाला. मी आज थोडंफार ते माहिती यासाठी सांगते आहे या स्तोत्राची किंवा त्या सेवांची, कारण की तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की किती तथ्य आहे, किती खरं आहे या सेवा जर आपण केल्या. आणि या प्रत्येक स्तोत्रामध्ये किती महत्व आहे माता महालक्ष्मीचं. जर ही सेवा तर आहेच, पण किती प्रभावशाली ठरते आपल्या आयुष्यामध्ये ते पण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगते आहे. तर आता कणकधारा स्तोत्रबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. कणकधारा स्तोत्रम हे आद्य शंकराचार्यांनी रचित माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे अत्यंत शक्तिशाली स्तोत्र मानलं गेलेलं आहे. कणक म्हणजे काय? सोनं. आणि धारा म्हणजे काय? प्रवाह. हे स्तोत्र दरिद्रता दूर करून सोन्याचा वर्षाव करते, म्हणजे धनवर्षाव घरात करते. हे 21 श्लोकी संस्कृत स्तोत्र आहे. नियमित आपण जर रोज ह्याचं पठण केलं किंवा वाचलं तर आपली आर्थिक चणचण दूर होते. याबद्दल सांगितलं गेलेलं आहे कणकधारा स्तोत्रम बद्दल. म्हणून आपण सांगते, तुम्ही वाटलं तर युट्यूबला सुद्धा बघा, लिहिलेलं असतं कणकधारा स्तोत्रम. रोज पठण करत चला घरामध्ये. मी खरं सांगते, खूप शक्तिशाली स्तोत्र आहे. तुमचे आर्थिक प्रॉब्लेम सगळं दूर होऊन तुमच्या डोक्याचं कर्ज निवारण करण्याचं काम ह्या कणकधारा स्तोत्रम मध्ये आहे. तुमची पूर्ण परिस्थिती बदलण्याचं काम हे कणकधारा स्तोत्रम करत असतं. त्यामुळे नक्कीच 100% कणकधारा स्तोत्रम रोज तुम्हाला 7 वेळेस, रोज नियमितपणे 7 वेळेस मला कणकधारा स्तोत्रम पठण करायचं आहे. दुसरी सेवा ती म्हणजेच काय, तर तुम्हाला करायचं ती म्हणजे श्री सुक्तम. श्री सुक्तम तुम्हाला माहितीच आहे, खूप वेळ संस्कृत आणि मराठी दोन्ही मध्ये आपल्या नित्य सेवेच्या पोथी दिलेला आहे. श्री सुक्तम जे स्तोत्र आहे त्याबद्दल तुम्हाला आता माहिती सांगते. श्री सुक्तम स्तोत्र पण आपल्याला रोज पठण करायचं आहे. कणकधारा स्तोत्रम 7 वेळेस, आता श्री सुक्तम जे आहे ते तुम्हाला 16 वेळेस रोज पठण करायचं आहे. पण श्री सुक्तम मध्ये अशी काय ताकद आहे, का वाचलं पाहिजे आपण वर्षभर, ते तुम्हाला सांगते. तर श्री सुक्तम हे ऋग्वेदातील एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र वैदिक स्तोत्र आहे, जे देवी लक्ष्मीची उपासना, ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी वाचन केलं जातं किंवा ते पठण केलं जातं. आता हे श्री सुक्तम स्तोत्र जे आहे ते 16 ओव्यांचं हे संस्कृत श्लोक आहे. तुम्हाला नित्यसेवेमध्ये मराठीमध्ये सुद्धा भेटून जाईल. ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांच्यासाठी सांगते आहे. त्यानंतर या श्री सुक्तम स्तोत्रामध्ये लक्ष्मीला धनधान्याची अधिष्ठात्री म्हणून मानून अग्निदेवाच्या साहाय्याने तिचे आवाहन केले जाते. आता श्री सुक्तम रोज 16 वेळेस पठण केल्याने काय होतं, फळप्राप्ती काय मिळते ते तुम्हाला सांगते. तर श्री सुक्तम जे रोज आपण 16 वेळेस पठण केल्याने लक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होते, संपत्ती आणि समृद्धी मिळते. या स्तोत्रात सुवर्णमयी, सुंदर आणि तेजस्वी रूपातील माता महालक्ष्मीची स्तुती केलेली आहे. म्हणून सांगते की आपल्या भगवान इंद्राने हे स्तोत्र रचित केले आहे. त्यांनी त्यांची स्तुती या श्री सुक्तम मध्ये माता महालक्ष्मीची केलेली आहे. सोबत अजून एक महत्वाचं कारण म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी प्रगट होण्यासाठी या स्तोत्राचा वापर केला गेला होता. मग विचार करा, तुम्ही तुमच्या घरामध्ये जर रोज नियमितपणे कनकधारा स्तोत्रम 7 वेळेस, श्री सुक्तम स्तोत्र 16 वेळेस जर रोज घरात पठण केलं तर माता महालक्ष्मीला तुम्ही आव्हान देत आहात, तिचं आगमन घरात करत आहात की तू माझ्या घरामध्ये स्थिर स्थावर हो. आणि माता महालक्ष्मीच्या घरामध्ये असते, तुम्हाला म्हणजे सांगायला नको की त्या घरामध्ये किती छान असं सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदतं, समाधान आणि सोबत आपल्याला शांतता सुद्धा लाभत असते.
आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा होत असते. आता त्यानंतर तिसरी सेवा जी तुम्हाला करायची ती म्हणजेच काय, महालक्ष्मी अष्टकम. याबद्दल भरपूर महिलांना माहिती असेल, सगळ्यांना माहिती असेल, पण हे स्तोत्राचं महत्व काय आहे, का वाचलं पाहिजे ते पण आपल्याला कळलं पाहिजे. आता कनकधारा स्तोत्रम 7 वेळेस रोज संध्याकाळी किंवा तुम्ही सकाळी सकाळी करा, दुपारी नाही किंवा एकदम रात्री पण नाही. एकतर तुम्ही प्रदोष काळामध्ये संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी आंघोळ झाल्यावरती देवपूजा झाली की लगेच हे तुम्हाला पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्रम 7 वेळेस, श्री सुक्तम 16 वेळेस आणि 16व्या वेळेस तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायची श्री सुक्तमची. तिसरं सांगितली सेवा ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकम. आता महालक्ष्मी अष्टकम आपणास माहिती आहे की आपल्या वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये शेवटी हे स्तोत्र आपल्याला भेटून जातं. जे आपण शुक्रवारी वगैरे किंवा जेव्हा आपलं वैभव लक्ष्मीचे व्रत असतात किंवा माता महालक्ष्मीचे वैभव लक्ष्मीचे असेल किंवा मार्गशीर्ष गुरुवारचे आपले हे असतात, आपले गुरुवार असतात, त्यावेळेस आपण हे स्तोत्र खूप जास्त असं पठण करतो, संकल्पयुक्त करत असतो. पण रोज नित्यनेमाने तुम्ही जर ही सेवा महालक्ष्मी अष्टकमची जर रोज घरात केली, 11 वेळेस तुम्हाला हे त्याच्यासोबत म्हणायचं आहे. तुम्हाला रोज 11 वेळेस महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र पठण करायचं आहे. आता हे स्तोत्र का महत्वाचं आहे, तर हे देवी लक्ष्मीला समर्पित अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे, जे पद्मपुराणातून घेतलं गेलेलं आहे. इंद्राने रचलेले हे स्तोत्र माता लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी, आर्थिक लाभ आणि धनप्राप्तीसाठी रोज किंवा विशेषतः शुक्रवारी का होईना तुम्ही हे पठण नक्कीच करावं असं सांगितलं गेलं आहे. पण तुम्ही रोज पठण करा या सेवा माता महालक्ष्मीच्या आगमनाच्या. जे स्तुतीवर जर तुम्ही घरात सेवा केल्या तर विचार करा त्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असू शकतो, म्हणून म्हणते आहे. आता महालक्ष्मी अष्टकम रोज घरामध्ये 11 वेळेस आपण पठण केल्याने काय फलप्राप्ती होते ते पण जाणून घेऊया. तर याची फलप्राप्ती अशी आहे की लक्ष्मी मातेची स्तुती करून धन समृद्धी, सौभाग्य आणि ऐश्वर्य मिळतं जर आपण महालक्ष्मी अष्टकम रोज 11 वेळेस पठण केलं तर. आणि या स्तोत्रात माता महालक्ष्मीची पूजा, जे शंख, चक्र, गदा धारण केले रूप जे आहे आणि तिची अद्भुत शक्ती याचं वर्णन या महालक्ष्मी अष्टकम मध्ये केलेलं आहे. म्हणून सांगते की रोज न चुकता, आता नुकताच एका ताईला या सेवेचा अनुभव आलेला आहे, म्हणून तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवत आहे की तुम्ही सुद्धा ही सेवा करावी. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहे, घरात पैसा टिकत नाही आहे, सोबत डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात आजकाल लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे, म्हणून सांगते की ते कर्ज निवारण व्हावं असं वाटत असेल तर नित्यनेमाने रोज वर्षभर न चुकता फक्त मासिक धर्म, सुतक, बिटाळ सोडून द्या आणि वर्षभर नियमितपणे तुम्ही ह्या सेवा, 3 सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत, तर त्या कनकधारा स्तोत्रम 7 वेळेस, श्री सुक्तम 16 वेळेस आणि महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र 11 वेळेस हे रोज करत चला. आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन आणि वेळोवेळी असेल आपल्याला शुभ दिवशी माता महालक्ष्मीच्या वाऱ्याला दिवस असेल त्या दिवशी, शुभ दिवस असेल त्या दिवशी किंवा कुलदेवीचा वार असेल त्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन देखील घरामध्ये करायचं आहे. सोबतीला नित्यसेवा चालू ठेवा, पंचमहायज्ञ चालू ठेवा, कुळाचार चालू ठेवा आणि पितृसेवा चालू ठेवा. सगळं काही तुमचं चांगलंच होणार आहे. फक्त या सेवा करताना मनापासून श्रद्धेने करा. आणि अजून एक सांगते की या सेवा करत असताना थोडंफार परान्न वर्ज्य करा, परान्न खाऊ नका. परान्नामध्ये खूप दोष असतात, म्हणजे सेवा ती काम करत नाही परान्न खाल्ल्यामुळे, त्यामुळे परान्न वर्ज्य करा. घरामध्ये मांसाहार या सेवा करत असताना मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या. आणि इतर पण गोष्टी ज्या म्हणतात ना, माता महालक्ष्मी शांतता प्रिय असते, स्वच्छता प्रिय असते, त्याच्याकडे पण लक्ष द्यायचे असते घरामध्ये. त्यामुळे सगळ्या काही गोष्टी तुमच्या व्यवस्थित पार पडतील. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.